अखेर तब्बल 32 तासानंतर पुन्हा एकदा मुंबई-पुणे महामार्गावरची वाहतूक सुरळीत झाली आहे। मंगळवारी संध्याकाळी 5 वाजताच्या सुमारास गॅस टँकर उलटल्याने इतकी मोठी वाहतूक कोंडी झाली होती आणि त्यानंतर एका लेनवरून वाहतूक सोडवण्यात येत होती। टँकरमध्ये काही प्रमाणात गॅस शिल्लक असल्याची शक्यता असल्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी देखील फायर ब्रिगेडच्या गाड्यांकडून सतत पाण्याचा मारा करण्यात येत होता। संपूर्ण परिसरात सुरक्षा व्यवस्था देखील कडक ठेवण्यात आली होती। अखेर अथक प्रयत्नानंतर रस्त्यावरून गॅस टँकर 3 क्रेनच्या सहाय्याने हटवला गेला। या रेस्क्यू ऑपरेशन मध्ये पोलीस यंत्रणा, एनडीआरएफची टीम, फायर ब्रिगेडचे जवान, ओएनजीसी मधील तज्ञ पथक, सीआयएसएफचे जवान तसेच स्थानिक स्वयंसेवक यांनी समन्वयाने काम केलं। दरम्यान एक टँकर हटवण्यासाठी प्रशासनाला तब्बल 32 तास लागल्याने नागरिकांना मात्र प्रचंड त्रास सहन करावा लागलाय। अन्न, पाणी आणि शौचालयाच्या सुविधांचा अभाव यामुळे ज्येष्ठांपासून अगदी लहानांपर्यंत सगळ्यांनाच त्रास सोसावा लागलाय। एकीकडे वाहनांच्या तुडुंब रांगा लागलेल्या असताना प्रवाशांच्या होणाऱ्या हाल अपेष्टांकडे दुर्लक्ष करत टोल वसुलीची धाड मात्र सुरूच असल्याची तक्रार प्रवाशांनी केली होती आणि टोल घेणारे आणि प्रशासन चालवणाऱ्यांनी देखील प्रवाशांना वाऱ्यावर सोडल्याचं चित्र बघता नागरिकांकडून रोष व्यक्त करण्यात आला होता।